नमस्कार. लोकमान्यमध्ये आपलं स्वागत. लोकमान्याने सुरू केलेल्या MPSC संयुक्त पूर्व परीक्षा यासाठी आयोगाच्या प्रिव्हियस इयर प्रश्नांचं आपण विश्लेषण करत असतो. यामध्ये आपण भारताचा इतिहास पाहतोय. या 6वा भाग आपण पाहणार आहोत आणि या 6व्या भागामध्ये आपण भारतीय वृत्तपत्रांचा इतिहासासंदर्भात जी वृत्तपत्र होती इतिहासामध्ये त्यांची माहिती आपण घेणार आहोत. वर्तमानपत्र पाक्षिक मासिक आहे का, कोणत्या, त्याचे संपादक कोण होतं, कोणत्या भागातून ते प्रसिद्ध व्हायचं, या संदर्भात आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC हा यूट्यूब चॅनल जॉईन केला नसेल तर जॉईन व्हा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा, जेणेकरून सगळ्यांचा अभ्यास सुरळीत होईल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक जॉईन करून आपण वेगवेगळे अपडेट मिळवू शकता. पहिला प्रश्न आहे, जोडायला हवा. राष्ट्रगुप्तर, ज्ञानसिंधू, ज्ञानप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन इकडे आहेत. तात्या छत्रे, कृष्णाजी त्र्यंबक रानडे, विश्वनाथ नारायण मंडलिक यांनाच विहन मंडलिक म्हणलं जातं, आणि दादाबाई नौरोजी. राष्ट्रगुप्तर हे लक्षात असू द्या गुजराती पाक्षिक होतं, दादाबाई नौरोजींचं मुंबईतून प्रकाशित व्हायचं. ज्ञानसिंधू, ज्ञानोदय हे ख्रिश्चन मिशनऱ्यांचे वृत्तपत्र होतं. वीरेश्वर छत्रे, तात्या हे प्रसिद्ध करायचे. ज्ञानप्रकाश 1849 मध्ये कृष्णाजी रानडे यांनी संपादित केलं साप्ताहिक आहे, पुण्यातून प्रसिद्ध व्हायचं. याचं ब्रीदवाक्य होतं सत्य सौख्य ज्ञान. हे 100 वर्ष चाललं होतं ज्ञानप्रकाश. नेटिव्ह ओपिनियन 4 जानेवारी 1864 रोजी इंग्रजीत, तर 1 जुलै 1866 मराठीत प्रसिद्ध झालं होतं. विहन मंडलिक यांनी सुरू केलं होतं. यामध्ये 1885 ते 88 या काळात रमाबाई खटल्याच्या सनातन विचारांना या नेटिव्ह ओपिनियननं पाठिंबा दिला होता. आणि यामध्ये 1861 पासून एका पानावर हायकोर्टाचे निवड दिले जात होते. म्हणजे कोणत्या वर्तमानपत्रात काय येत होतं हे सुद्धा डिटेलिंग कधी कधी विचारलं आहे, म्हणून मी एवढं सांगितलं. तर तुमच्या ह्या माहितीवरून लक्षात आलं असेल की याचं उत्तर दोन्ही आहे. राष्ट्रगुप्तर, दादाबाई नौरोजी, ज्ञानसिंधू, तात्या छत्रे, ज्ञानप्रकाश, कृष्णाजी त्र्यंबक रानडे, आणि नेटिव्ह ओपिनियन विहन मंडलिक म्हणजे विश्वनाथ नारायण मंडलिक, हे दोन्ही उत्तर आहे. यानंतर दुसराही जोडायला हवाच प्रश्न आहे. फ्री प्रेस बुलेटिन, फ्री इंडिया, दिनमणी आणि सकाळ प्रसिद्ध होण्याचं ठिकाण आहे बॉम्बे, मद्रास, कलकत्ता आणि पुणे. तर सकाळ 1 जानेवारी 1932 पासून सुरुवात आहे. त्याचं पुणे हे मुख्यालय होतं. सकाळ टाइम्स हे करतं, पब्लिश करतं सकाळ मीडिया ग्रुप. आणि ह्याचं मुख्य कोण होतं अगोदर कोणी ह्या सकाळ वृत्तपत्र गेलं तर नानासाहेब पुरळेकर, गोदावरी पुरळेकर आपण इतिहासामध्ये असतो, त्यांच्या संबंधित हे होतं. दिनमणी तमिळमधलं वर्तमानपत्र आहे, 1933 स्थापना झालेली आहे. त्याचं मुख्यालय मद्रास, तामिळनाडूमध्ये. फ्री इंडिया कलकत्तामध्ये आणि फ्री प्रेस बुलेटिन मुंबईचा. हे जर आपण पाहिलं तर याचं उत्तर 1 हे आपल्याला मिळतं. फ्री प्रेस बुलेटिन बॉम्बे, फ्री इंडिया कलकत्ता, दिनमणी मद्रास आणि सकाळ पुणे. 23वा प्रश्न आहे, न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीपैकी दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरू झालं? न्यू इंडिया इंग्लंडमध्ये सुरू झालेलं वर्तमानपत्र आहे. न्यू इंडिया ॲनी बेजंट यांनी सुरू केलं, आणि कॉमनवेल्थ हे 2 वृत्तपत्र ॲनी बेजंटचे आहेत. आणि न्यू इंडिया दुसरा आणखीन कुणी सुरू केलं होतं हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, कारण न्यू इंडिया 2 आहेत, यामध्ये 1 आणि 2. तर ॲनी बेजंटनं सुद्धा न्यू इंडिया सुरू केलं होतं, आणि न्यू इंडिया इंग्लंडमध्ये प्रसिद्ध होणारं सुद्धा हे होतं. म्हणजे काही वर्तमानपत्राबद्दल 2-2 असतील तर ते उत्तर बघूनच तुम्हाला हे करावं लागेल. याचं उत्तर 1 आहे, इंग्लंडमध्ये प्रसिद्ध व्हायचं. खालीपैकी अचूक जोडी ओळखा. एस बॅनर्जी, राष्ट्रगुप्तर, ॲनी बेजंट, न्यू इंडिया, दादाबाई नौरोजी, इंडियन ओपिनियन, महात्मा गांधी, बंगाली. आता इथं बघा, न्यू इंडिया आलं, ॲनी बेजंट हे प्रसिद्ध करायचं. ॲनी बेजंटची 2 वृत्तपत्र होते, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ साप्ताहिक होतं. न्यू इंडियामध्ये राजकीय विचारांच्या प्रचारासाठी होतं. राष्ट्रगुप्तर दादाबाई नौरोजींचं होतं, गुजरातीमध्ये भाषेत होतं, पाक्षिक होतं. बंगाली गिरीशचंद्र घोष होतं, कलकत्तामधून प्रसिद्ध व्हायचं. इंडियन ओपिनियन महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेमध्ये सुरू केलं होतं. म्हणजे हे जर लक्षात असेल आपल्याला तर बंगाली कुणाचं होतं? गिरीशचंद्र घोष. राष्ट्रगुप्तर दादाबाई नौरोजींचं होतं. इंडियन ओपिनियन महात्मा गांधीचं. ह्या चुकीच्या जोड्या आहेत. त्यामुळं एस बॅनर्जी हे कुणाचं, म्हणजे एस बॅनर्जी म्हणजेच दादाबाई राष्ट्रगुप्तर कुणाचं होतं तर दादाबाई नौरोजींचं होतं. त्यामुळे एस बॅनर्जी हे नाही. ॲनी बेजंट न्यू इंडिया बरोबर आहे. दादाबाई नौरोजींचंच आत्ता मी सांगितलं राष्ट्रगुप्तर होतं, त्यामुळे 1 आणि 3 चुकीचं. महात्मा गांधींचं काय नेटिव्ह ओपिनियन होतं, त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यामुळे ॲनी बेजंट यांचं न्यू इंडिया हेच वर्तमानपत्र होतं, त्यामुळे 2 बरोबर आहे. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? प्रश्न आला. रिपीटेड किती प्रश्न आहेत बघा, लगेच रिपीट होतोय. तर ॲनी बेजंटच्या उत्तर हे 3 हे आहे. कर्झन वाईल याला गोळ्या घालून कोणी ठार मारले? आता आपण काही जे महत्त्वाचे हे झाले होते चळवळ, आणि त्या चळवळीमध्ये काय काय घडून आलं या संदर्भात आपण पाहणार आहोत. जसं
क्रांतिकारकांची ही चळवळ आहे. त्यामध्ये कर्दनवाईलीची हत्या कोणी केली तर मदनलाल धिंग्राने केली होती, हे लक्षात असू द्या. काही जे उठाव घडून आले त्यामध्ये क्रांतिकारकांचं योगदान आहे. त्यामध्ये मदनलाल धिंगरानं कर्दनवाईलीची हत्या केली होती. जसे महाराष्ट्रामध्ये चापेकर बंधूंनी कुणाची केली होती, अनंत गोगटे असेल यांनी कुणाची केली होती, हे इंग्रज अधिकाऱ्यांची, हे आपल्याला पाहावं लागतं. मुंबई येथे इसवी सन 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आपण सामाजिक चळवळी आपण पाहू महाराष्ट्रामध्ये कुठल्या घडून आल्या ते काय आहेत. तर मुंबई येथे 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग यांनी केली. त्यामध्ये आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग, भास्कर पांडुरंग हे तर करकर बंधू आपण म्हणतो ना, हे होते. 1867 मुंबई या ठिकाणी स्थापना केली होती. 31 मार्च 1867. लक्षात असू द्या, डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनीच प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 मध्ये केली होती. उत्तर 1 हे आहे. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण? आता हे आपल्याला पाहायचं असेल तर यामध्ये आपल्याला बिपिनचंद्राचं बुक आहे आधुनिक भारत, मराठीमध्ये आहे आणि इंग्रजीमध्ये सुद्धा त्यांचं बुक आहे. त्या मराठीचं बुक के सागर पब्लिकेशननं पब्लिश केलेलं आहे. त्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये हे सांगितलेलं आहे की डोराजिओ आहे, H.V. डोराजिओ, हेनरी डोराजिओ ज्यांना म्हणतो, तो आधुनिक भारताचा कवी आहे असं तिथं उल्लेख केलेला आहे. डोराजिओ तरुण बंगाल विचारवादी होता. त्यानं जहाल परिवर्तनवादी त्याचे विचार होते. तो अँग्लो इंडियन तरुण होता. हिंदू कॉलेजमध्ये तो शिकवायचा, पण त्याच्या विचारांमुळं त्या कॉलेजमधून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. प्रेरणा फ्रेंच राज्यक्रांतीची होती. डोराजिओनं भरपूर कविता केल्या होत्या आणि आपल्या NCERTच्या बुकमध्ये थोडीफार डोराजिओबद्दल माहिती आहे आणि त्यामुळे डोराजिओनं तरुणांना त्याच्या कविता प्रेरित करायच्या. आणि डोराजिओचा मृत्यू फारच कमी वर्षामध्ये झाला. 22व्या वर्षी ते मृत्युमुखी पडले होते कॉलरची लागण झाल्यामुळे. कमी वयामध्ये त्यांनी प्रेरित करण्याचं काम आपल्या कवितांमधून केलं होतं. त्यामुळे उत्तर H.V. डोराजिओ 4, आधुनिक भारताचा पहिला कवी. योग्य जोडा लावा. ताराबाई शिंदे, तानुबाई बिर्जे, पंडिता रमाबाई रानडे. इकडे आहे शारदा सदन हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना. स्त्री पुरुष तुलना ग्रंथ भारतातील पहिला महिला संपादक. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला, ही एवढं जरी आपल्याला व्यवस्थित कळत असेल तरी आणखीन लक्षात येतं. ताराबाई शिंदेंनी हा ग्रंथ लिहिला होता. मग 3-2 मध्येच आहे, त्यामुळे डायरेक्टली आपल्याला उत्तर सापडू शकतं. कारण ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला, हे आपल्या 11वीच्या जुन्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आहे. रमाबाई रानडेंनी सुद्धा आर्य महिला समाजाची स्थापना 1882 मध्ये केली होती. यामध्ये सुद्धा पंडिता रमाबाई सहभागी होत्या. परत शारदा सदन असेल याची स्थापना झाली होती. तानुबाई बिर्जे असतील यांनी शारदा सदनबद्दल हे केलं होतं काम. पंडिता रमाबाई असतील यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली होती. रमाबाई रानडे असतील यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली होती. आणि पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली होती. तानुबाई बिर्जे यांनी भारतातील पहिली महिला संपादक तानुबाई बिर्जे होत्या. तानुबाई बिर्जे शिक्षण त्यांचं सावित्रीबाईंच्या शाळेत पूर्ण झालं होतं आणि महाराष्ट्रातील पहिल्या दलित स्त्री संपादक होत्या. त्या दीनबंधू वृत्तपत्राचं त्यांनी संपादक केलं होतं आणि ते तुकाराम महाराजांचे अभंग आपल्या अग्रलेखाच्या शिरोस्थानी वापरायच्या. यानंतर परत आंबेडकरांचंही पाक्षिक होतं, त्यामध्ये कुणाचे अभंग प्रसिद्ध व्हायचे हे तुम्ही मला सांगा. रमाबाई रानडेबद्दल सांगायचं आहे, आर्य महिला समाजाची स्थापना 1882 मध्ये त्यांनी केली होती. पुण्यामध्ये हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली होती. मुंबईमध्ये सेवा सदन असेल, येरवडा तुरुंगाचे मानद अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलं होतं. पंडित रमाबाई आणि रमाबाई रानडे यांच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. ताराबाई शिंदेंनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला होता, हे लक्षात असू द्या. तानुबाई बिर्जे या पहिल्या महिला दलित स्त्री संपादक होत्या. रमाबाई रानडे आर्य महिला समाजाची स्थापना पंडित रमाबाई यांच्याबरोबरच केली होती. त्यांनीच मुंबईमध्ये सेवा सदन आणि येरवडा तुरुंगाचं मानद अध्यक्षपद भूषवलं होतं. पुण्यामध्ये हिंदू लेडीज सोशल क्लबची सुद्धा स्थापना रमाबाई रानडे यांनी केली होती. आणि पंडित रमाबाईंनी हंटर कमिशन समोर 1882 साक्ष दिली होती. लेडी डप्रेंच्या नावे फंड जमा केला होता स्त्रियांच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यासाठी. आणि पंडित रमाबाईंनी जी सदन स्थापन केली ती मी तुम्हाला सांगतो, कन्फ्युजन करू नका. कृपा सदन हे पती स्त्रियांसाठी होतं, बातमी सदन हे अंधांसाठी होतं, सनानंद सदन अनाथ बालकांसाठी होतं, शारदा सदन बालविधवांसाठी होतं, मुक्ती सदन ख्रिस्ती संस्थेची स्थापना त्यांनी केली होती. आणि 1919 इंग्रजांनी त्यांना कैसरी हिंद गौरव करण्यात आला होता. कदाचित तुमच्याकडनं ही चूक होऊ नये म्हणून मी परत एकदा सांगितलेलं आहे की जे आहेत रमाबाई रानडे आणि पंडित रमाबाई यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. पंडिता रमाबाई यांना कैसरी हिंद आहे आणि रमाबाई रानडे यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. यामध्ये सुद्धा पंडिता रमाबाई होत्या. यात उत्तर 2 आहे. भारतीय वैज्ञानिक अभ्यास परीक्षेची स्थापना टिंबटिंब येथे करण्यात आली.
भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषद कलकत्ता येथे स्थापन करण्यात आली होती. लक्षात ठेवायचं, कलकत्ता आणि मुंबई त्या काळी इंग्रजांच्या काळामध्ये फार म्हणजे सामाजिक आणि आर्थिक असेल, राजकीय असेल, यामध्ये सुधारणांचा विकास घडून आलेल्या होत्या. यामध्ये तुम्हाला जर कलकत्ता आणि मुंबई तर नाही, त्यामुळे कलकत्ता हे उत्तर आहे. दिल्ली त्यानंतर डेव्हलप झाली. मद्रास, कलकत्ता आणि मुंबई या 3 इंग्रजांच्या वकारी होत्या. खाली जोड्या लावा. साम्राज्यवादी विचारसरणी, केंब्रिज विचारसरणी, राष्ट्रवादी विचारसरणी, साम्राज्यवादी विचारसरणी. हाही प्रश्न आपण पाहिलेला परत रिपीट झालेला आहे. मूळशंकर हे यांचे मूळ नाव होते. लक्षात ठेवा. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केला होता 1885ला. त्यांचंच नाव मूळशंकर हे होतं. स्वामी श्रद्धानंद व पंडित गुरुदत्त हे पंजाबमधील नेते आर्य समाजाचे हे होते. अनाथ व विधवा स्त्रियांसाठी हा आश्रम त्यांनी उभारला होता. त्यामुळं स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव मूळशंकर कसनदास तिवारी हे होतं. स्वामी पूर्णानंदांनी यांना ते नाव दिलं होतं. त्यांचा संदेश होता वेदांकडे परत चला. त्यांनी शुद्धीकरण मोहीम राबवली होती हिंदू धर्मात परत आणण्यासाठी. सत्यार्थ प्रकाश हा त्यांनी ग्रंथ लिहिला होता. यजुर्वेद आणि ऋग्वेद हिंदीत भाषांतर केलं होतं. त्यांचं साहित्य होतं सत्यार्थ प्रकाश, वेद भाष्य, ऋग्वेदी भाष्य, भूमिका, संस्कार निधी. 1883ला त्यांचा विष प्रयोगाने मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात आर्य धर्माचा तत्वाचा प्रचार करण्यासाठी लोकितवादी रानडे यांनी त्यांना सहाय्य केलं होतं. हे आपण स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल माहिती पाहिली. आणि इथं प्रश्न विचारलाय मूळशंकर हे मूळ नाव कोणाचं होतं, तर स्वामी दयानंद सरस्वती. यानंतर जोड्या लावा. रहमतुल्ला सयानी, मौलवी मजर उल हक, ए रसूल, जवाब सय्यद मोहम्मद बहादूर. आपल्याला व्यक्ती आणि त्यांचं कार्यक्षेत्र माहीत पाहिजे, कुठं काय त्यांचं हे होतं, त्यानुसार हे प्रश्न आहेत. याचं उत्तर आपल्याला 2 हे आहे. रहमतुल्ला सयानी मद्रासमध्ये होते. मौलवी मजर उल हक हे बिहारमध्ये होते. ए रसूल हे बंगालमध्ये होते. आणि जवाब सय्यद मोहम्मद बहादूर हे मद्रासमध्ये होते. कोणतं कार्यक्षेत्र कोणत्या व्यक्तीच्या बरोबर आहे हे लक्षात असलं पाहिजे. रहमतुल्ला सयानी मुंबई, मौलवी मजहुल हक बिहार, ए रसूल बंगाल आणि जवाब सय्यद मोहम्मद बहादूर मद्रास. हे मुस्लिम जे नेते आहेत त्यांचं कार्यक्षेत्र विचारलं होतं. काही व्यक्ती आहेत मुस्लिमांच्या, त्यांनी भारत स्वातंत्र्यासाठी सुद्धा काम केलं होतं. त्यामध्ये काही व्यक्तींच्याबद्दल माहिती, काही मुस्लिम लीगबद्दल सुद्धा काही व्यक्ती आहेत त्यांची माहिती लक्षात असू द्या. 2 उत्तर आहे. राममोहन राय यांच्या मृत्यूनंतर तिंबतिंब ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत. ब्राह्मो समाज 1828ला स्थापना झाली होती. उद्देश हिंदू धर्माची शुद्धी व एकेश्वरवादाची शिकवण होती. बुद्धिप्रमाणेवाद बरोबरच उपनिषद आणि वेद याच्याबद्दल त्यांनी आधार घेतला होता. आठवड्याची प्रार्थना सभा राजाराम मोहन राय घेत होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर रामचंद्र विद्यावागीश हे घेऊ लागले होते. ब्राह्मो समाजात फूट सुद्धा पडली होती 1865-66च्या दरम्यान. ब्राह्मो समाज ऑफ इंडिया केशवचंद्र सेन यांनी 1866ला स्थापन केला आणि मूळ गट होतो तो आदि ब्राह्मो समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. देवेंद्रनाथ टागोरांनी यांनी हा आदि ब्राह्मो समाज स्थापन केला. ब्राह्मो समाज ऑफ इंडिया केशवचंद्र सेन यांनी जाती व्यवस्था मूळ नष्ट व्हावी, ब्राह्मो धर्म हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे असं सांगितलं होतं. तर आदि ब्राह्मो समाजामध्येच जाती व्यवस्था ताठरता कमी व्हावी आणि ब्राह्मो धर्म हाच हिंदू धर्म आहे हे सांगितलं होतं. यांच्यामुळेच यामध्ये फूट पडली होती. त्यानंतर केशवचंद्र यांच्या विचारात व कृतीत सुद्धा फरक पडला होता. त्यामुळे समाज 2 तयार झाले. ब्राह्मो समाज ऑफ इंडिया केशवचंद्र सेन, आदि ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर हे लक्षात असू द्या. स्थापना केली होती राजाराम मोहन रॉय यांनी. त्यामुळं हा प्रश्न आपल्याला विचारलाय. राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर टिंबटिंब ब्राह्मो समाजाच्या आठवड्याची प्रार्थना घेत असत, तर रामचंद्र विद्यावागीश हे लक्षात असू द्या. यानंतरचा प्रश्न आहे 35. परमहंस सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्ट होती? जाती संस्था नष्ट करणे, स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे, पुनर्विवाहास प्रेरित करणे, मूर्तीपूजा करण्यास उत्तेजन देणे. साधारण मूर्तीपूजा उत्तेजन देणं, मूर्तीपूजा बंद करण्याचंच काम ह्या सामाजिक संस्थेतल्या ज्या चळवळी होत्या सामाजिक चळवळी यामधून व्हायचं. त्यामुळे ड हा पर्याय नाही. त्यामुळे 4था पर्याय जातो. फक्त ब फक्त क हे पर्याय असू शकत नाहीत. त्यामुळं जाती संस्था नष्ट करणे, स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे, पुनर्विवाहास प्रेरित करणे हे पर्याय बरोबर असू शकतात. कारण परमहंस सभा 1848ला दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केली होती. त्याचं कार्यच होतं की समाजामध्ये सुधारणा घडवून आणणं आणि हे 3 कामं सुधारणावादी आहेत. 4थं काम हे सुधारणावादी नाही. त्यामुळे 4था पर्याय नाहीत. अ ब क 3 हे पर्याय बरोबर आहेत. त्यांनी
काय सांगितलं होतं? जातीभेद मानू नका, मूर्तीपूजा त्यांना मान्य नव्हती, एकेश्वरवादाचा पुरस्कार केला होता, स्त्रिया महारमांग यांना जे आदी लोक आहेत त्यांना विद्या द्यायची होती, सर्वांशी बंधुत्वानं वागायचं सांगितलं होतं, पुनर्व्यवस्था प्रेरणा द्यावी हे त्यांचे उद्देश होते. 1848ला मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना झाली. यामध्ये ख्रिश्चन धर्माच्या याच्यावर प्रभाव होता. कार्य गुप्तपणे करत असेल. पुणे, अहमदनगर, सातारा, बेळगावमध्ये यांची संस्था होत्या आणि सभासदांची नावं ज्यावेळेस वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली त्यावेळेस ही संस्था बरखास्त झाली असं मानलं गेलं होतं. हे लक्षात असू द्या. आणि मूर्तीपूजा साधारण कोणत्याच धर्माला मान्य नव्हती, त्यामुळे चौथा पर्याय असू शकत नाही. त्यामुळे हा एक हे उत्तर आहे. 36 पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? जो कोणी जाहीर करत असे की मी हिंदू नाही, मी मुसलमान नाही व ख्रिश्चन नाही, त्याला नेटिव्ह मॅरेज ऍक्ट लागू व्हायचा. हा पर्याय 2 आहे, एकपत्नीत्व बंधनकारक होते. साधारण आपल्याला विचारलंय की पर्याय उत्तर काय आहेत? आणि ब चुकीचे आहेत, आणि ब चुकीचे नाहीत, चुकीचे, ब चुकीचे. आता नेटिव्ह मॅरेज ऍक्ट बद्दल आपल्याला माहिती पाहिजे. नेटिव्ह मॅरेज ऍक्ट 1872 आला होता. याला विरोध केला होता टिळकांनी. यामध्ये मुलांचे वय 18 वर्ष व मुलींचे वय 14 वर्ष लग्नाचं ठरवलं गेलं होतं. केशवचंद्र सेन यांच्या प्रयत्नानं आला होता. या कायद्यामध्ये बालविवाहास बंदी घातली होती आणि बहुपत्नीत्वाची चाल बेकायदेशीर ठरवली गेली होती. आणि पुढं याचाच आधार घेऊन 1891ला संमती वयाचा कारण कायदा पास झाला होता, ज्याला आपण 1892चा कायदा असं म्हणतो. एज ऑफ कन्सर्न ऍक्ट 1892. 12 वर्षाखाली मुलीच्या विवाहाला बेकायदेशीर ठरवलं गेलं होतं. शारदा ऍक्ट आलं होतं 1929ला. यामध्ये मुलगा 18 वर्षाचा आणि मुलगी 14 वर्षाची सांगितलं होतं. आणि स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954ला आला. त्यामध्ये आंतरजातीय व आंतरसामाजिक विवाहास मंजुरी देण्यात आली होती. म्हणजे आपल्याकडे सामाजिक सुधारणाचा विवाह चळवळीमध्ये काय काय विकास घडून आला हे पण जाणवतात. आता 1829 नंतर काय बदल घडला तर मुलाच्या आणि मुलीच्या लग्नाच्या वय वाढल्या आणि स्पेशल मॅरेज ऍक्टमध्ये काय झालं, आंतरजातीय व आंतर सामाजिक विवाहास मंजुरी देण्यात आली होती. यामुळं हे पाहिलं असता आपल्याला आणि ब चुकीचे नाहीत असं लक्षात येतं. कारण जो कोणी जाहीर करतो की मी हिंदू नाही, मी मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाही, याला नेटिव्ह मॅरेज ऍक्ट लागू व्हायचा आणि एक पत्नीत्व बंधनकारक होतं. त्यामुळे आणि ब चुकीचं नाहीत. यानंतर 36वा प्रश्न आहे. मद्रासमध्ये BA करता अभ्यास करणारी ती पहिली हिंदू विधवा होती. लोक तिला वाळीत टाकण्याची धमकी देत तिला रस्त्यात छळत 1911मध्ये तिने BA पूर्ण केले. ती जरी ख्रिश्चन झाली नाही तरी तिला आस्थेने सिस्टर म्हणत. ती कोण? अशा काही स्त्री आहेत ज्यांचं इतिहासात कार्य मोठं आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती लक्षात ठेवा. याचं उत्तर सुब्बा लक्ष्मी आहे. हे आहे सुब्बा लक्ष्मींचा कार्यकाळ आहे 1886 ते 1969 सिस्टर आर्य सुब्बालक्ष्मी यांचा जन्म मद्रासमध्ये झाला होता 1886ला. ती पहिली हिंदू स्त्री आहे की जिनं मद्रास प्रेसिडेन्सीमधून BA पूर्ण केलं होतं. प्रेसिडेन्सी कॉलेज मद्रासला आहे. त्यांना ब्रिटिशांकडून 1920मध्ये कैसरे हिंद पुरस्कार भेटला होता आणि 1958मध्ये त्यांना पद्मश्री भेटला होता. त्यामुळे सुब्बालक्ष्मीमध्ये माहिती लक्षात ठेवा. सरलादेवी, अंबुजम्माल, अम्मू स्वामीनाथन याच्यावर साधारण विकिपीडियाला सर्च करायचं. पहिल्या पॅराग्राफमध्ये भरपूर माहिती असते, ती नीट वाचली तर तुमचे प्रश्न सुटतील. कारण विकिपीडियावरची माहितीच काही वेळेस भरपूर वेळा आलेली आहे. त्यामुळे ही जर आपल्याला कुठल्या पुस्तकात नसेल तरी ह्या स्त्री आहेत यांच्याबद्दल विकिपीडियाला सर्च केलं तरी आपल्याला अभ्यासामध्ये मदत होते. 38वा प्रश्न आहे. सतीप्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक अर्ज केला गेला. त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन रॉय आणि खालीपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती? सतीप्रथा 1829 लॉर्ड बेंटिंगनं बंदी घातली होती. यामध्ये विधवेला जिवंत जाळलं जायचं आणि म्हणजे त्यामध्ये काय व्हायचं, कित्येक वेळा त्या चितेवर विधवेला जाळलं जायचं. हे चुकीचं होतं. याची चीड कुणाला आली होती? राजा राममोहन रॉयला. त्यांनी सतीप्रथा बंदीसाठी काम सुरू केलं होतं. यामध्ये महाराष्ट्रातून त्यांना साथ लाभली होती कुणाली? जगन्नाथ शंकर शेठ यांची. द्वारकानाथ टागोर, राजाराम मोहन रॉय आणि मद्रास पंथातून अय्यर असतील, महाराष्ट्रातून जगन्नाथ शंकर शेठ यांनी हे काम केलं होतं. 1829ला प्रथम बंगालमध्ये आणि 1830ला मद्रास व बॉम्बे प्रांतामध्ये सतीप्रथा बंदी कायदा लागू झाला होता. आणि यामध्ये विधवेला जिवंत जाळलं, पुरलं किंवा काही केलं तरी सदोषी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायचा. त्यामुळं यामध्ये आपल्याला अय्यर किंवा राजाराम मोहन रॉय, जगन्नाथ शंकर शेठ या व्यक्ती सतीप्रथा बंदीसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या होत्या. यामध्ये आपल्याला फक्त जगन्नाथ शंकर शेठ यांचं नाव आढळतं. त्यामुळे पर्याय 2 हा बरोबर आहे. 39वा प्रश्न आहे. पुढील विधाने वाचून त्यात कोणत्या संघटनांचे वर्णन केले गेले ओळखा. 1875 पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे. ब त्यांनी पुण्यात सुशिक्षण घरं सुरू केले. क विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि 1873 पासून हिच्या कार्याला सुरुवात झाली.
आपल्याला एवढं जरी माहीत असलं ना 1873ला कोणती संस्था स्थापन झाली, कोणता समाज स्थापन झाला, तरी हा प्रश्न सुटला असता. 1873ला कोणाची स्थापना आहे? सत्यशोधक समाज महात्मा फुलेंनी स्थापन केला होता. तरी आपलं उत्तर बरोबर आलं असतं. 24 सप्टेंबर 1873ला पुणे येथे महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. एवढं एकच वाक्य जर तुम्ही पाठ केलं तर उत्तर तुमचं 1873च्या हिच्या कार्याला सुरुवात झाली असं यावरनं सत्यशोधक समाज हे आलं असतं. महात्मा फुलेंबद्दल पाहून ठेवा. शिक्षणाचे अग्रणी होते ते. सावित्रीबाई फुलेंबद्दलही त्यांचं काही लेखनशैली किंवा लेखन साहित्य असेल याबद्दलही प्रश्न विचारले जातात. महात्मा फुलेंचं कार्य मोठं आहे. त्यांना कुणी कुणी सहाय्य केलं, त्यांना महात्मा पदवी कुठं भेटली, महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या सामाजिक चळवळींचा कालानुक्रम लावा असंही विचारलं जातं. त्यांची शाळा कुठे सुरू झाली, भिडेवाड्याबद्दल किंवा याबद्दल त्यांना सहाय्य केलेले कोण कोण होते या संदर्भातही प्रश्न विचारले गेले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये समाजसुधारक हा चॅप्टर चांगल्या पद्धतीने केला तर आपल्याला मार्क मिळू शकतात. यात उत्तर सत्यशोधक समाज. 40वा प्रश्न आहे, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारत दोन डोळे ही उपमा कोणी दिली होती? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारत दोन डोळे ही पदवी कोणी दिली होती? तर हा प्रश्न साधारण सुमन वैद्य व शांता कुटेकर या पुस्तकातून आलेला आहे. पण आपल्याला बिपिनचंद्राचा आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये प्रश्न आपल्याला याची माहिती पाहायला मिळते. सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम धर्मांतर्गत सुधारणा चळवळीवर जोर दिला होता आणि या संदर्भातच हे त्यांनी विधान केलं होतं की हिंदू मुस्लिम एकत्र आपण चांगलं राहिलो तर चांगल्या पद्धतीनं भारत स्वतंत्र करू शकू, फूट पडली नाही पाहिजे. यासाठी ते म्हणले होते हिंदू व मुस्लिमांना सुंदर वधूचे भारताचे दोन डोळे आहेत. त्यामुळं ही उपमा कोणी दिली होती? तर सय्यद अहमद खान. जवाहरलाल नेहरू, मोहम्मद इक्बाल, महात्मा गांधी यांनी कोणतं वक्तव्य केले हे लक्षात असू द्या. आणि हे वक्तव्य सय्यद अहमद खान यांचं आहे. सय्यद अहमद खानचा जन्म 1817 दिल्ली येथे झाला होता. 1857च्या उठावात ते ब्रिटिशांची एकनिष्ठ राहिले. त्यांनी 1859 द कॉज ऑफ इंडियन म्युटिनी या नावानं ग्रंथ लिहिला होता. 1857च्या उठावावर त्यांना ब्रिटिशांनी सर ही पदवी 1888 दिली होती. कुराणावरील भाष्य त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यतेवर भर दिला. त्यावेळेस त्यांनी म्हणलं होतं की हिंदू व मुसलमान दोघेही पवित्र गंगा यमुनेच्या पाण्यावर जगतात. हिंदुस्थानमध्ये राहणारे सर्वच हिंदू आहेत. यानंतर त्यांच्यामध्ये काय झालं, परिवर्तन होऊन परत ते मग इंग्रजांच्या बाजूने झालेले होते आणि नंतर मग त्यांचा विचार बदलला. परत त्यांनी 1875ला अलीकडे ते मोहम्मद अँग्लो ओरिएंटल स्कूल स्थापन केलं. 1877ला कॉलेजचा दर्जा त्यांना भेटला होता. 1920ला विद्यापीठाचा दर्जा भेटला. 1886ला मोहम्मदन एज्युकेशन कॉन्फरन्स भरवली. यानंतर अलीगड चळवळ पुढं आली त्यांच्या प्रेरणेनं. असे त्यांचं काम आहे. अशा पद्धतीनं आपण आज प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे अभ्यास करणारे मित्र असतील त्यांनाही फॉरवर्ड करा. कारण ह्या काळामध्ये अभ्यास व्हावा आणि सर्व सकारात्मक राहावं यासाठी लोकमान्य MPSC UPSC हा छोटा उपक्रम आहे. हे तुम्ही आपल्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड करून त्यांचाही अभ्यास चांगल्या पद्धतीने होण्यास मदत करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक जॉईन करून आपण सर्व लेक्चर्सची किंवा नोट्सची अपडेट मिळवू शकता. थँक्यू व्हेरी मच.